अविनाश, काय नेमकं कारण आहे आपटेंना नेतृत्व दिलं असेल बदलापूरमध्ये? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हे स्वतःला पांढरपेशी पक्ष समजतं आणि असा पक्ष ज्या वेळेला अशा विकृत लोकांना अ, अ, नगरसेवक करतं, पक्षात घेतं, याच्यावरनं या पक्षाची मानसिकता कळते. हा माणूस, ह्या माणसाला त्यावेळेला त्या मुलीच्या आईवडिलांनी किंवा इतर पॅरेंट्स लोकांनी आधी कळवलं होतं की तो जो ज्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तो अशा प्रकारची कुठली तरी कृत्य करतोय. त्यावेळेला हा आपटे, त्या आपटेने त्या लोकांना, त्या कुटुंबाला तिथनं हकलून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर जे काही घडलं, अख्ख्या महाराष्ट्राने, देशाने पाहिलं. त्याच्यानंतर हजारो तरुण हे रस्त्यावर उतरले, रेल्वेचं आंदोलन झालं. आजही अनेक लोक, अनेक महिला, अनेक तरुण या केसमध्ये आजही कोर्टात जात आहेत. आणि मला असं वाटतं की अशा व्यक्तीला जर तुम्ही बदलापूरसारख्या शहरामध्ये जर नगरसेवक पद देणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू. भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावरनं हटवावं, नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे. अशा फालतू लोकांना जर तुम्ही पुढे करणार असाल तर ते योग्य नाही आहे. तुम्ही एका बाजूला बदलापूरमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार केलात, आज त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुम्ही तुमच्यात घेतलं. MIMला विरोध केलात, MIMच्या पाया पडलात सत्तेत बसण्यासाठी. मला असं वाटतं की काय नक्की भारतीय जनता पक्षाचं या राज्यात चालू आहे. सो जर आपटेंच्या बाबतीत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये एक महामोर्चाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केलं जाईल. मी, माझं मत आहे RSSशी निगडीत आहे म्हणून त्याला काही सगळे गुन्हे माफ करा. त्या मुलीचा विचार करा ना. हेच जर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या मुलीबरोबर झालं असतं तर सोडलं असतं का हो तुम्ही लोकांनी? त्यामुळे या 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 प्रकरणात मी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करतो. जर त्या नगरसेवकाला त्या पदावरनं जर तात्काळ राजीनामा घेतला गेला नाही तर येत्या 13-14 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूरमध्ये एक मोठं जन आंदोलन, एक मोठा मोर्चा या सगळ्याच्या विरोधात उभा करेल, एवढं नक्की सांगतो. पैसे, यांच्याकडे पैसेच आहेत, यांच्याकडे बाकी काय? पैशाच्या जीवावर जगणारी ही पक्ष आहेत, यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. आता जरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेच्या रोजच्या रॅल्या पहा. एक प्रत्येक रॅलीमध्ये हजार लोक. कुणी आम्ही पैसे, वडापाव पण देत नाही कोणाला खायला. हे सगळे जण हे फक्त ठाकरे बंधूंच्या प्रेमापोटी येत आहेत, बाळासाहेबांच्या प्रेमापोटी येत आहेत. आणि याचा रिझल्ट आहे ना, तुम्हाला येत्या 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिकेत दिसेल. लोकसभेला जसा रिझल्ट आला होता तशाच प्रकारचा रिझल्ट तुम्ही यावेळेला अपेक्षित करू शकता. मी याच्या बाबतीत मी याच्या बाबतीमध्ये स्वतः पाठपुरावा करतोय. हे सगळं प्रकरण हे मला नीट माहिती आहे. या प्रकरणात मागच्या 2-3 दिवसापासून मी खूप अभ्यास करून काही गोष्टींचा अभ्यासही केलेला आहे. आणि तुम्हाला फक्त एक गोष्ट दाखवतो, ती जमीन कुठली आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की चाललंय काय. हे बघा, ती ग्रीन जमीन आहे जी या लोकांनी लाटण्याचा प्रयत्न केलाय. कपिल शर्मा हा नाव ठाण्यात अतिशय प्रसिद्ध आहे. कपिल शर्माची गाडी घेऊन ठाण्यात कोण फिरायचा, कुठला राजकीय नेता फिरायचा, हे ठाण्याने शोधलं पाहिजे. आणि एवढी 1000 एकर जमीन जर मला वाटतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली 1000 एकर जमीन जर अशा प्रकारे ऑर्डर केली जाते तर बावनकुळेंना पण प्रश्न विचारला पाहिजे. 31ला 31 डिसेंबरला त्या ऑर्डरवर त्यांनी सही केलेली आहे. तर मला असं वाटतं की हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्यातली 1 इंचही जमीन आम्ही यांना घेऊन देणार नाही. हे जे हिरवळ आहे ना, जंगल 1000 एकरमध्ये, ते यांचा बाप नाही लावायला आला होता. त्यामुळे यांनी स्वप्न पण बघू नये की हे गिळली जाईल. आमचं रक्त सांडेल पण ही जमीन नाही आम्ही गळून देणार. सौदाच चालू आहे. अख्खा ठाणं विकायला काढलं एका नेत्यांनी. अख्ख्या ठाणा विकायला काढलं या माणसाने. काही नाही ठेवणार ठाण्यामध्ये. या 1000 जमिनीतलं जर एक झाड जरी या लोकांनी कापायचा प्रयत्न केला तर आमचं रक्त सांडेल. झाडाबरोबर आमचं पण रक्त त्या जमिनीत सांडेल, एवढं नक्की. आता बघा, त्यांच्याच मंत्र्यांनी सही केली आहे. बावनकुळेची सही आहे ऑर्डरच्या खाली. दाखवू का तुम्हाला? आता ही ऑर्डर कोणाकडे नाहीये, जी माझ्याकडे आहे. आणि तुम्हाला साहेबांच्या सभेमध्ये याचं चांगलं हे घेतलं जाईल. हे बघा, तुम्हाला ऑर्डरवर साईन दाखवतो कोणाची. जर कॅमेरा नीट झूम केलात तर चंद्रकांत बावनकुळेंची सही आहे. 31/12/2025, म्हणजे 8 दिवसापूर्वी चंद्रकांत बावनकुळेंनी सही केली या ऑर्डरवर.
मला असं वाटतं की एक मंत्री म्हणतो की चुकीचं आहे आणि दुसरा मंत्री सही करतो. पहिला भारतीय जनता पक्षाने, म्हणून मी म्हटलं ना, ढोंग्यांचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. ढोंगी आहेत सगळेजण. महसूल खात्याकडनं परवानगी आणि वन खात्याकडनं पाव तुम्ही एकाच पक्षाचे मंत्री आहात ना, मुख्यमंत्री एकच आहे ना भारतीय जनता पक्षाचा. तुम्ही आपापसात ठरवून हे करायला पाहिजे होतं. या सगळ्या एक झाड कापलात तर आमचं रक्त सांडेल, पण ते झाड कापून देणार नाही, हा आमचा शब्द आहे ठाणेकरांना.